आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बऱ्याच वैज्ञानिक कला दडलेल्या असून त्या सुप्त कलेला वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन असो व इतर कोणतीही वस्तू प्रदर्शन असो मुलांना प्रेरणादायी ठरत असतात. अशा प्रदर्शनातून भावी काळात ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करेल असे मत निपाणी विभागाच्या शिक्षण अधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. ते चांद शिरदवाड येथे तारीख 28 रोजी सरकारी हायस्कूलच्या आवारात उपनिर्देशक कार्यालय निपाणी, ग्रामपंचायत चांद शिरदवाड, SDMC अध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच शिक्षक वर्ग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले विज्ञान वस्तू प्रदर्शन आविष्कार 3 प्रदर्शनाच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या. चिकोडी शैक्षणिक जिल्हा स्तरावर हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव येथील आयुर्वेद पंचकर्म कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ वसेदार हे उपस्थित होते. ग्रामपंचायत अध्यक्षा यास्मिन चाऊस, उपाध्यक्ष अण्णा पाटील, माजी अध्यक्ष सुरेश खोत, SDMCचे अध्यक्ष अनिल पुजारी, क्रीडा संयोजक सुनील पडलीहाळे, शीतल लडगे, अमर कांबळे, रोहिदास व इतर शिक्षणप्रेमी यांच्या उपस्थितीत फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मुलींच्या प्रार्थनेने व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक TD नाडकर्णी यांनी केले. यावेळी अध्यक्षा यांच्यासह व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी विज्ञान शिक्षक संतोष पाटील, रमेश चौगले यांनी आपल्या हायस्कूलच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तरपणे माहिती करून दिली. प्रमुख पाहुणे डॉक्टर विश्वनाथ वसेदार म्हणाले, मुलांना आपल्यातील कलागुण प्रदर्शनासाठी संधी अशा प्रदर्शनातूनच मिळत असून त्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी व पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. या विज्ञान वस्तू प्रदर्शनात चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातून एकूण 97च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला, तर चांद शिरदवाड हायस्कूलमधून सुमारे 85 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे. बाहेरून आलेल्या स्पर्धकात प्रथम साक्षी साबळे, अक्कोळ, बहुउपयोगी सायकल यंत्र. दुसरा क्रमांक वेदांत साबळे, अक्षम मोरे, कृषी यंत्र, अक्कोळ. तर श्रेयस सावड, योगेश मासडी, वैभव कोकणे, स्वनिधी. तिसरा क्रमांक तर नागनूर, बोरगाव, सत्वनिधी, डोनेवाडी व मेखडी येथील स्पर्धकांना समाधानकारक बक्षीस देण्यात आले. चांद शिरदवाड हायस्कूलमधून प्रथम रिद्धी मधाळे, संजय मधाळे, कृषी यंत्र. तर दुसरा क्रमांक विभागून संदेश परीट, श्रीनिवास मलकापुरे, निशा रवळू केदार व नुपूर रवळू केदार. तर तिसरा क्रमांक शिल्पा गावडे. याचबरोबर अन्य 5 स्पर्धकांना समाधान बक्षीस देण्यात आले. स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आभार श्रीमती MS जोशी यांनी मानले. SB न्यूजसाठी बेडकेहून गजानन पाटील. ಜ್ಞಾನವನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಳ್ತದೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ವಿಜ್ಞಾನ ವಸ್ತು ಪ್ರದರ್ಶನ ಭಾಗವಹಿಸುವಂಥ ಮಕ್ಕಳು ಅದರ ಯಾವ ವಿಜ್ಞಾನ ವಸ್ತು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ವರ್ಕಿಂಗ್ ಮಾಡೆಲ್ ಇರ್ಬೋದು, ಸಂಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಅವರು ಅದನ್ನು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ತಮ್ಮ ಭಾವಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅವರು ಅದರ ಮೇಲೆ ಆವಿಷ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಸಂಶೋಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಒಬ್ಬ ಉತ್ತಮ ಸಂಶೋಧನಕಾರರಾಗ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉತ್ತಮ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ಸರ್ ಹೇಳಿದಾಗೆ ಇದು ವೈದ್ಯಕೀಯ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಉಪಯೋಗ ಇದೆ. ವೈದ್ಯಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನೋಡಿದಾಗ ಬೇರೆ ಬೇರೆ ವೈದ್ಯಕೀಯ ಟೂಲ್ಸ್ ಮತ್ತು ಟೆಕ್ನಿಕ್ಸನ್ನು ನಾವು ಈ ಇಂಥ ವಸ್ತು ಪ್ರದರ್ಶನದಿಂದಲೇ ಅವರು ಕಂಡುಕೊಂಡಿದ್ದು ಮತ್ತು ಅವ್ರು ಈಗಾಗಲೇ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಕೂಡ ಇದೆ. ವೈದ್ಯಕೀಯ ಒಂದು ಟೂಲ್ಸನ್ನು ಅಂದರೆ ವೈದ್ಯಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಳಸಬಹುದಾದ ಒಂದು ಏನು ವಸ್ತುಗಳಿದೆ, ಟೂಲ್ಸ್ ಇದೆ, ಅವುಗಳಿಗಾಗಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಇದೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಒಬ್ಬರು ಶಿಕ್ಷಕರು राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.